नाशिक पालिकेने काढलेला MICचं तपोवनातील 220 कोटींचं टेंडर वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। साधूग्रामच्या जागेवर चक्क बँक्वेट हॉल आणि रेस्टॉरंट उभारण्याचा घाट घालण्यात आलाय। 33 वर्षांच्या करारावर साधूग्रामची तब्बल 35 एकर जागा खासगी विकासाच्या घशात घातल्याचा आरोप करण्यात येतोय, असा दावा पर्यावरणप्रेमी देवांश जानी यांनी केलाय। एकीकडे नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा पेटलेला असतानाच आता नाशिकमध्ये साधूग्रामसाठी जी 54 एकर जागा आरक्षित आहे त्यापैकी 35 एकर जागेवर एक्झिबिशन सेंटर जे आहे ते उभारण्याचा घाट घातला जात असल्याचं बोललं जात आहे। तशा प्रकारच्या काही निविदा प्रक्रिया महापालिकेकडून प्रसिद्ध झालेल्या आहेत। आपल्यासोबत देवांग जानी आहेत। नाशिक महानगरपालिकेने या जागेचा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टच डायरेक्ट चेंज करून टाकला। म्हणजे 54 एकर क्षेत्रापैकी 35 एकर क्षेत्र हे कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी देऊन टाकलं त्यांनी। त्याच्यात ब्लँकेट हॉल, इंडोर हॉल, मनोरंजन पार्क वगैरे वगैरे वगैरे, रेस्टॉरंट वगैरे या पद्धतीने ऑब्जेक्ट चेंज करून डायरेक्ट ही जागा नाशिक महानगरपालिकेने विकून टाकली। PPP याच्यावर 12 कोटी रुपये फक्त त्यांनी डिपॉझिट घेतलं आणि जागा विकली। याच्यात नाशिककरांची पण फसवणूक केली।